आता पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवात करूयात राजकीय बातम्यांनी। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। शिष्टमंडळामध्ये शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळही सहभागी होणार। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी एकत्रित पत्रकार परिषदही घेतली जाणार। आतापासूनच विरोधक पराभवाच्या मानसिकतेत कितीही आक्षेप घेतला तरी महायुती 51% मतं घेऊन निवडणूक जिंकेल। शिष्टमंडळाच्या भेटीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। कोण कोणासोबत जाईल हे आज सांगता येणार नाही। राज ठाकरे मवियासोबत गेल्यावर महायुतीला फटका बसेल का या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। तर कोणी कोणासोबत गेलं तरी भाजप आणि महायुतीच जिंकेल, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। भाजपने आगामी निवडणुकीसाठी सर्व्हे सुरू केला आहे। ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे युती करून लढणार, तर ज्या ठिकाणी युती नाही त्या ठिकाणी प्लॅन बी तयार, पंकज भोयर यांचं वक्तव्य। मनसेसोबत आमची कोणतीही युती नाहीये। मनसेसोबतच्या युतीबाबत मवियामध्ये चर्चा नाही। मवियामध्ये फक्त काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना। काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांचं वक्तव्य। काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा। राज ठाकरेंची भूमिका निर्णय नाही। संजय राऊतांची माहिती तर काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये, ज्यांचं नेतृत्व दिल्लीत ते दिल्लीत निर्णय घेतील, राऊतांचं वक्तव्य। आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि आम्हीच मांडू, दुसरं कुणीही नाही, संदीप देशपांडे यांच्याकडून स्पष्ट। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढू। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये स्वबळाचा सूर, तर मविया नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, शरद पवारांची भूमिका। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठक। वरळी डोम या ठिकाणी संध्याकाळी बैठकीचं आयोजन।